त्वरा करा, श्रेयांस रेसिडेन्सी मध्ये आता मोजकेच फ्लॅट उपलब्ध. श्रेयांस रेसिडेन्सी निसर्गरम्य आणि निवांत परिसरात, कणकवली शहरापासून अगदी जवळच, मुंबई गोवा हायवे नजीक परिपूर्ण गृह प्रकल्प श्रेयांस रेसिडेन्सी. रेडी पोझिशन मध्ये 800 स्क्वेअर फूट आणि 1000 स्क्वेअर फूट मध्ये मोजकेच फ्लॅट विकणे आहे. आजच संपर्क साधा. या बघा, पाहता क्षणी पसंतीस पडतील असे सुसज्ज फ्लॅट उपलब्ध. 24 तास पाण्याची सुविधा, सुटसुटीत ओपन प्लेस, प्रशस्त रूम, किचन, बाल्कनी, अगदी तुमच्या मनासारखं मोजकेच फ्लॅट उपलब्ध. तर आजच संपर्क करा. श्रेयांस रेसिडेन्सी कणकवली. संपर्क 9637274519 आणि 8010455094. श्रेयांस रेसिडेन्सी कणकवली. सिंधुदुर्गला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी पत्रकारांची साथ आवश्यक. पालकमंत्री नितेश राणे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून जिल्ह्याला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी पत्रकारांनी मार्गदर्शक आणि सजग टीकाकार म्हणून साथ द्यावी, असे आवाहन राज्याचे मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. पत्रकार दिनानिमित्त जिल्हा परिषद संघाच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले, तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांनी जिल्ह्याच्या विकासाचा भक्कम पाया रचला. त्याच धर्तीवर जिल्ह्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी आणि नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 2029 पर्यंत रोजगारांचे नवे पर्व. जिल्ह्यातील आगामी विकासाबाबत बोलताना पालकमंत्री राणे म्हणाले की पुढील काळात जिल्ह्यात अनेक मोठे विकास प्रकल्प उभे राहणार असून त्यातून स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. चिपी विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा सुरू झाली असून कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गासाठीही ठोस प्रयत्न सुरू आहेत. गोव्याच्या धर्तीवर सिंधुदुर्गचे दरडोई उत्पन्न 5 लाख रुपयापर्यंत नेण्याचा संकल्प शासनाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. पत्रकारांच्या कल्याणाबाबत शासन कटिबद्ध असल्याचे सांगताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की सिंधू दर्पण पत्रकार गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून ओरोस येथे माफक दरात पत्रकारांना हक्काची घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. आजचा हा दिवस तसं माझ्या दृष्टिकोनातून पालकमंत्री ह्या कारकिर्दीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे. 18 जानेवारीला मला पालकमंत्री म्हणून हे पदभार स्वीकारल्यामुळे 1 वर्ष होणार आहे आणि ह्या 1 वर्षामध्ये मी काही महत्वाचे निर्णय आमच्या सिंधुदुर्ग वासियांच्या विविध घटकासाठी, वर्गासाठी घेऊ शकलो. हे मला निश्चित पद्धतीने मला समाधान वाटतं. आज या कार्यक्रमाकडे पाहत असताना, येत असताना एक महत्वाची घोषणा मला ह्या निमित्ताने करायची आहे. सिंधुदुर्गच्या पत्रकारांसाठी सिंधू दर्पण पत्रकार गृहनिर्माण संस्था ही आपण स्थापन केलेली आहे. ज्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांसाठी माफक दरात घर निर्माण करून देण्याचा संकल्प आपण सगळ्या जणांनी जो केला होता, हा संकल्प आजच्या दिवशी पूर्णत्वात येत आहे हे मी आवर्जून उल्लेख करतो. माझ्या हातात असलेली 5 जानेवारी 2026 एक ऑर्डर आहे जी जिल्हाधिकारी कार्यालयातून मला मिळालेली आहे. आम्ही करून घेतलेली आहे. आमच्या साठे मॅडम ही त्याच्या प्रतिनिधी म्हणून इथे उभे आहेत, म्हणजे इथे उपस्थित आहेत. आणि म्हणून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पत्रकारांसाठी ओरस या सिंधुदुर्ग नगरीमध्ये आपल्या हक्काचं घर बांधण्याची प्रक्रिया आपण सुरू करतोय. भूखंड आयडेंटिफाय झालेला आहे आणि ह्या संस्थेला 2 ते 3 दिवसामध्ये तो भूखंड आपण हँडओव्हर करणार आहोत. आता ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये ज्येष्ठ पत्रकार माधव कदम साहेब असतील, संतोष वांगणकर साहेब असतील, उमेश तोरसकर जी असतील, शशी सावंत जी असतील, गजानन नाईक जी असतील, बाळा खडपकर जी असतील आणि संतोष राऊळ जी असतील, असे अनेक लोक सातत्याने, म्हणजे ह्याच्यामध्ये घेतलेली नावं आणि अजूनही नावं होती जे मी पालकमंत्री झाल्यानंतर सातत्याने माझ्या संपर्कात होते, माझ्याशी पाठपुरावा करत होते आणि मग त्या दृष्टिकोनातून ही ऑर्डर काढेपर्यंत
त्यांच्या सगळ्यांचं सहकार्य आणि मार्गदर्शन मला लाभलेलं आहे. म्हणून सिंधू दर्पण पत्रकार गृहनिर्माण संस्थाच्या अंतर्गत पत्रकारांसाठी हक्काची घरं बांधण्याची प्रक्रिया आपण सुरू करतो आहोत आणि ते 6 जानेवारी 2026 ला त्याची आपण घोषणा केलेली आहे. आणि लवकरच माझ्या कामाच्या पद्धतीच्या अनुसार लवकरच त्याच्या चाव्या देण्याचा पण कार्यक्रम आपण जिल्ह्यामध्ये घेऊ, हेही उल्लेख मी ह्या निमित्ताने मी करतो. या सिंधू दर्पण पत्रकार गृह संस्थेचे अध्यक्ष संतोष राऊत हे या संस्थेचं आणि माझ्या बरोबर पाठपुरावा करण्याचं पुढचं सगळं जबाबदारी स्वीकारतील. यांना अध्यक्ष नेमण्यामध्ये माझा काही हात नाही याचाही उल्लेख मी या निमित्ताने करतो. तो उद्या आरोप करण्यामध्ये पण मागे पुढे होणार नाही, म्हणून ऑन रेकॉर्ड या गोष्टी आणि म्हणून या सगळ्या जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देवगड अयोध्या प्रसाद गावकर, कणकवली सुधीर राणे, मालवण अर्जुन बापर्डेकर, कुडाळ प्रशांत पोईपकर, सावंतवाडी सागर चव्हाण, वेंगुर्ला प्रदीप सावंत, सिंधुदुर्ग नगरी लऊ माडेश्वर, दोडामार्ग ओम देसाई, वैभववाडी महेशराव राणे या 9 पत्रकारांना मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन प्रदान करण्यात आले. प्रास्ताविक बाळ खडपकर यांनी केले तर सूत्रसंचालन गणेश जेटे यांनी केले. आभार संतोष राऊळ यांनी मानले. नंबर 1 निर्धार न्यूज, सिंधुदुर्ग.